हरिओम. अध्याय 3. ओवी क्रमांक 169 ते 180. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्तः चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. हे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात, त्याप्रमाणे लोकसंग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावं. देखे फळाची आशा आचरे कामुकु जैसा कर्मी भरू हो आवा तैसा निराशाही. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. पहा, फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचं आचरण करतो, तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्म केली पाहिजेत. कारण अर्जुना, लोकांची ही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणं योग्य आहे. म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ उन्नतीच्या मार्गाला लावावं आणि आपण लोकांमध्ये लोकबाह्य वागू नये. न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. कर्माच्या ठिकाणी आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा ज्ञानी पुरुषाने बुद्धिभेद करू नये. अवधानपूर्वक स्वतः कर्म करून ज्ञानी पुरुषाने समाहित चित्त राहून अज्ञानी लोकांकडून सर्व कर्मे करवावीत. जे सायासे स्तन्यसेवी ते पक्वाने केवी जेवी म्हणोनी बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. तैशी कर्मी जया अयोग्यता तया प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदि करुणी. तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मी ही दावावी आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू आंगी वाजेलना. जैसी बहुरूपियाची रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही मनी परी लोक संपादणी तैशीच करीती. जे तान्ह बाळ मोठ्या कष्टाने आईच्या अंगावरचं दूध पितं, ते पक्वान्न कसं खाईल? म्हणून अर्जुना, ती पक्वान्न
ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांना देऊ नयेत, त्याप्रमाणे ज्यांच्या अंगी कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही, त्यांना थट्टेने देखील नैष्कर्म्यतेचा उपदेश करू नये. त्यांना योग्य कर्माची वागणूक लावून देणं हे योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाचीच स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचंच आचरण करून दाखवावं. लोककल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचं आचरण केलं तरी कर्माचं बंधन त्यांना प्राप्त होणार नाही. बहुरूपी जेव्हा राजा राणीचं सोंग आणतात, त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते. तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची बतावणी यथास्थितपणे लोकात करतात, त्याप्रमाणे लोकसंग्रहाकरिता म्हणजेच लोककल्याणाकरिता निष्काम पुरुष जरी कर्म करत असले तरी त्यांना कर्माचं बंधन प्राप्त होत नाही. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केली जातात, परंतु अहंकाराच्या योगाने ज्याचं मन मोहित झालं असा पुरुष या कर्माचा मीच करता आहे असं मानतो. देखे पुढिलाचे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे कान दाटिजे धनुर्धरा. तैसी शुभाशुभे कर्मे जिये निभजती प्रकृती धर्मे तिथे मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकाराधिरूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित ते अर्जुना देऊनि चित्त अवधारी पा. अर्जुना, पहा, दुसऱ्याचं ओझं आपण आपल्या शिरावर घेतलं तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? सांग. तसं प्रकृतीच्या गुणाने जी बरी वाईट कर्म होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असं म्हणतो. अशा रीतीने देहाहंकार धरणारा आणि स्वतःला मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्याला हे गूढ तत्वज्ञान उघड करू नये. हे राहू दे. अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ती तू चित्त देऊन ऐक. हरिओम.